श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सर्वांच्याच आवडीचा दिवस लवकरच जवळ येत आहे, तो म्हणजे 20 मार्च. 20 मार्चला स्वामी समर्थ प्रकट दिन आहे. या दिवशी बऱ्याचशा सेवा उपाय नक्की करा. तुमच्या हातानं जी काही स्वामींची सेवा तुटकी फुटकी का होईना पण सेवा होईल ती स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचेल. निशंक मनाने आणि श्रद्धा भावनेने केलेली सेवा कधीच वाया जात नाही. त्याचं फळ कधी ना कधी आपल्याला मिळत राहते. तर 28 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत 21 दिवसाची सेवेला बऱ्याच स्वामी भक्तांनी सेवेला सुरुवात केलेली आहे. पण बऱ्याच सेवेकरी असे आहेत की त्यांना वेळ मिळत नाही, जॉबमुळं, काही कामामुळं. त्यामुळे त्यांना एका दिवसाची स्वामी सेवा कशी करावी, म्हणजेच प्रकट दिना दिवशी कोणती सेवा उपाय करावे जेणेकरून घरातली भांडणे असो किंवा आपल्याला स्वामींचा आशीर्वाद प्राप्ती कशी होईल. तसं तर आपण नित्यसेवा दररोज नित्यनियमाने करावी. बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपण सेवा करावी म्हणजे आपल्याला भरपूर काही पैसा किंवा संपत्ती ऐश्वर्य मिळावा म्हणून नाही. स्वामींनी भरपूर काही दिलेलं आहे, त्याची परतफेड करण्यासाठी स्वामींची सेवा हीच सर्वात मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आपल्या हातून काही ना काहीतरी स्वामींची सेवा नक्की असा करावी. सेवेमध्ये कोणतीच सेवा लहान किंवा मोठी नसते. निशंक मनाने आणि श्रद्धा विश्वासाने सेवा केली की ती स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचते. तर स्वामी प्रकट दिना दिवशी म्हणजेच 20 मार्चला आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे. त्या दिवशी आपण कोणती सेवा करावी स्वामींची, तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वामींच्या मूर्तीवरती, जर तुमच्याकडे मूर्ती असेल मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटो, मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक नक्की करा. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत करत स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करावा. अभिषेक केल्यानंतर स्वामींना अष्टगंध लावावा. बऱ्याच महिला काय करतात, स्वामींना हळदी कुंकू लावतात. तर प्लीज स्वामींना हळदी कुंकू नका लावू, त्यांना अष्टगंध लावा. अत्तर लावायचं आहे, अत्तर नंतर अष्टगंध लावायचं आहे. स्वामींना सगळे वस्त्र जर तुमच्याकडे असतील तर ते अर्पण करायचे आहेत. स्वामींना हार घालायचा आहे. त्यानंतर स्वामींना नैवेद्य देखील दाखवायचा आहे. ओम श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा माळ एक तरी जपमाळ करावा. कुटुंबात एकत्र जप केल्याने मनातलं सर्व राग कमी होतात. घरातल्या कोणत्याही व्यक्तीने ही सेवा करा किंवा सर्व व्यक्तींना स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नक्की करावा. स्वामी महाराजांची आरती देखील नक्कीच करावी. बाहेर शक्य होत असेल मठामध्ये जाणं किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये, तिथे स्वामींच्या दर्शनासाठी नक्की जावे. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे एक उपाय करा ह्या दिवशी, म्हणजे पाणी घ्यायचं आहे थोडंसं आणि त्याच्यामध्ये खडे मीठ टाका आणि ती फरशी पुसून घ्यायची आहे त्या पाण्याच्या मिठाने. घरामधली सर्व नकारात्मकता आहे ना ती दूर निघूनसाठी आपल्याला मदत होईल. तर सकाळी उठल्यावर हा उपाय केल्याने खरंच घरामध्ये एक सकारात्मक, एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळत राहील. आणि स्वामींची सेवा या प्रकारे करा. तारक मंत्र म्हणायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा पवित्र मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राची किमान एक तरी माळ जप करा. 11 माळी तुम्हाला शक्य होत नसेल तर. त्यानंतर तारक मंत्र, स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे 1 ते 21 अध्यायाचे पठण प्रकट दिना दिवशी नक्की करा. तुम्हाला 21 दिवसाची सेवा जमत नसेल तर तुम्हाला 1 दिवसाची सेवा नक्की करा. स्वामींचा आशीर्वाद प्राप्ती नक्कीच तुम्हाला मिळेल. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण दिवे लावणीचा टाईम असतो ना, त्यावेळेस तुळशीला दिवा नक्की लावा. त्या दिवशी आवर्जून दारामध्ये एक तुपाचा दिवा लावा, त्याच्यामध्ये 2 लवंग टाका. त्यानंतर स्वामींची आणि स्वामींजवळ एक प्रार्थना नक्की करा. स्वामी, मी तुमची सेवा ही केलेली आहे. आज जे काही माझ्या हातून सेवा झालेली आहे ती निशंक आणि श्रद्धे मनाने मी स्वामी सेवा केलेली आहे. माझ्या हातून आणखीन तुमची सेवा घडो हीच स्वामी तुमच्या चरणी मी प्रार्थना करते. अशी थोडीशी तुम्ही जे काही तुमच्या इच्छा आहेत किंवा जे तुम्हाला भावना वाटत आहेत त्या स्वामींसमोर नक्की बोलून दाखवा. प्रकट दिना दिवशी शक्य होत असेल तर या दिवशी गरजू व्यक्तींना तुम्ही मदत देखील करू शकतात. तर या प्रकारचा दिवस तुम्ही नक्कीच स्वामींच्या सेवेमध्ये घालवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.